श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 24 जुलैला आहे गुरुपुष्यामृत योग आणि सोबतच आहे अमावस्या. म्हणूनच ही अमावस्या खास आहे असं मी म्हणेन. कारण अमावस्या तर दर महिन्यालाच येत असते. पण या अमावस्येला ही अमावस्या आहे श्रावण महिन्यातील पहिली अमावस्या आणि त्याच्यासोबतच येत आहे गुरुपुष्यामृत योग. तर जर आपण अमावस्या दिवशी आपल्या घरातली अडगळ बाहेर काढली किंवा थोडीशी साफसफाई केली तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्हिटी येते आणि निगेटिव्ह गोष्टी दूर जातात. कारण जास्त करून निगेटिव्हिटी ही अमावस्या आणि पौर्णिमेला येत असते. किंवा बघा असं प्रत्येकाच्या किंवा अशा काही लोकांच्या घरामध्ये असं होत असतं की अमावस्या आणि पौर्णिमेला भांडणं होत असतात किंवा काही ना काहीतरी वादावादी होत असते. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला दर अमावस्येला थोडी का होईना, छोटीशी का होईना साफसफाई केली पाहिजे. म्हणजे थोडेसे चेअर साईडला करून साफसफाई केली किंवा बेडशीट बदललं किंवा उशा व्यवस्थित केल्या किंवा आपल्या ज्या फ्रेम असतात त्या फ्रेम सरळ केल्या किंवा फ्रेमवरची धूळ पुसली. असं थोडंसं झाडून वगैरे घेतलं आणि घरातली साफसफाई केली तर आपल्या आयुष्यामधली निगेटिव्हिटी नक्कीच दूर जाते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी खूप कामं अडकलेली आहेत किंवा माझ्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, तर तुम्हाला हे उपाय नक्कीच करायला हवेत. आज मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, जे खूप खास आहेत. हे दोन्ही उपाय तुम्ही एक उपाय आहे तो अमावस्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा नंतर सुद्धा तुम्ही करू शकता आणि दुसरा उपाय आहे तो अमावस्या दिवशी करायलाच हवा. चला तर मग वळूया पहिल्या उपायाकडे. पहिला उपाय आहे जो म्हणजे आपल्याला जेव्हा आपण दररोज लादी पुसतो किंवा पोछा मारतो त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं मीठ, थोडंसं फिटकरी, तुरटी थोडीशी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला लादी पुसायची आहे. हा झाला पहिला उपाय. हा उपाय तुम्ही दर अमावस्या दिवशी करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो ते नक्की समजेल किंवा जाणवेल. त्याच्यानंतर आपण वळूया दुसरा उपाय. दुसरा उपाय हा सुद्धा खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि या उपायाने तुमच्या घरामध्ये किंवा तुमची जी अडकलेली कामं आहेत ती नक्कीच पूर्ण होतील. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. म्हणजे तिन्ही सांजेला जसं आपण बोलतो तसं त्यावेळी तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही घराबाहेर हा उपाय करू शकत नसाल तर घराच्या आतमध्ये जो आपला उंबरठा असतो त्या उंबरठ्यावर तुम्हाला दोन्ही बाजूला जाडं मीठ ठेवायचं आहे. जाडं मीठ ठेवा किंवा नसेल तुमच्याकडे तर जे आपलं नेहमी आपण वापरतो ते मीठ ठेवलं तरी चालेल. दोन्ही बाजूला असं जसं आपण अशी मुठीने धरून रांगोळी ठेवतो तशी मीठ ठेवायचं आहे. एक मूठभर दोन्ही साईडला 2 मुठी ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे. ते लिंबू तुम्हाला हातात पकडून सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे आणि बोलायचं आहे मनातल्या मनात किंवा मोठ्याने जरी तुम्ही बोलला तरी चालेल की माझ्या घरातली निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे. माझ्या मुलांच्यावरची किंवा माझ्यावरची, माझ्या मिस्टरांच्यावरची, माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरची निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे असं बोलत तुम्ही ते लिंबू त्यांच्या डोक्यावरून जरी उतरवलं, उलट्या साईडने उतरवायचं पण उलट्या साईडने जरी ते तुम्ही त्यांच्या डोक्यावरून 3 वेळा उतरवलं तरीसुद्धा चालेल. असं करत तुम्ही सगळ्या घरातून ते लिंबू फिरवायचं आहे. नंतर ते लिंबू कापायचं आहे आणि त्या लिंबाचा रस ओतून टाकायचा आहे. म्हणजे ते लिंबाचा रस तुम्हाला वापरायचा नाही आहे. ते लिंबाचा रस वापरायचा नाही आहे. ते लिंबू पूर्णपणे पिळून टाकायचं. नंतर तेच उलटं करायचं आणि त्याच्यामध्ये त्या 2 फोडी होतील. 2 भाग केल्यानंतर दोन्ही लिंबांना जे रस पिळल्यानंतर जे राहील ते उलटं करायचं. त्याच्यामध्ये राईचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गोल वाती घालायच्या आहेत. गोल वाती घालून ते 2 दिवे तुम्हाला त्या 2 मिठाचे जे ठेवलेले आहेत आपण उंबरठ्यावर जे मीठ ठेवलेलं आहे त्या दोन्ही ह्याच्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये एक काळी मिरी टाकायची आहे. हा आहे दुसरा उपाय. ते तुम्हाला तसंच रात्रभर तसंच ठेवायचं आहे. नंतर तुम्ही त्यांना ते झाडाखाली किंवा बाहेर कुठेही ते नष्ट करू शकता मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये सुद्धा ते सोडू शकता. तर हा होता दुसरा उपाय. हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल. हे छोटे-छोटे उपाय करूनच आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध होत असतं. हे तर मी रोजच सांगत असते. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा उपायासोबत. तोपर्यंत सुखी राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.